नमस्कार मित्रांनो, आज आपण समजून घेऊया त्रिगुण विभाग योग. आत्तापर्यंत आपण आत्मा, शरीर आणि भक्ती याबद्दल समजून घेतलं. आजचा अध्याय मात्र आपल्या रोजच्या अनुभवाशी थेट जोडलेला आहे. मन कधी शांत असतं, कधी अस्वस्थ आणि कधी तर काहीच करावंसं वाटत नाही. असं का होतं? अर्जुन विचारतो. हे कृष्णा, माणसाचं वागणं, त्याची वृत्ती, त्याची दिशा हे नक्की कशावर ठरतं? श्रीकृष्ण शांतपणे सांगतात, हे सगळं प्रकृतीतल्या 3 गुणांमुळे घडतं: सत्व, रज आणि तम. हे 3ही गुण सतत आपल्या मनावर परिणाम करत असतात आणि आत्म्याला शरीराशी बांधून ठेवतात. जसं एकाच वेळी 3 वेगवेगळे रंग असू शकतात, तसं आपल्या मनातही हे 3 गुण असतात, फक्त प्रमाण बदलतं. सत्वगुण: मन शांत, स्पष्ट आणि सकारात्मक असतं. ज्ञान, करुणा, समाधान वाढतं. असा माणूस योग्य ते करण्याकडे ओढला जातो. रजगुण: इच्छा, धडपड, स्पर्धा वाढते. यश हवं असतं, पण मन अस्वस्थ राहतं. काम खूप, समाधान कमी. तमगुण: आळस, गोंधळ, अज्ञान. योग्य अयोग्य कळेनासं होतं. माणूस स्वतःच्याच क्षमतेपासून दूर जातो. आपल्या आयुष्यात हे 3ही गुण येतात. प्रश्न आहे, सध्या कोण पुढे आहे? मग अर्जुन विचारतो, हे कृष्णा, या गुणांच्या पलीकडे जायचं असेल तर मार्ग काय? श्रीकृष्ण सांगतात, जो साक्षी भावाने जीवन पाहतो, सुखदुःखात सम राहतो, स्तुती निंदेने हलत नाही आणि मला भक्तीने स्मरतो, तो गुणातीत होतो. जसं नाव वापरून नदी पार करायची, पण नावच डोक्यावर घेऊन बसायचं नाही, तसंच गुण उपयोगाचे आहेत, पण त्यात अडकायचं नाही. आज स्वतःला एक प्रश्न विचारा. आज माझ्या निर्णयांमध्ये शांतता आहे की धडपड? जाणीव आहे की आळस? आजचा सारांश: गुण आपल्या हातात नाहीत, पण आपली जागरूकता आपल्या हातात आहे. आणि जी जागरूकता भक्तीतून येते, तीच आपल्याला मुक्तीकडे नेते. पुढील अध्याय आहे पुरुषोत्तम योग, ज्या आहे मध्ये आपण उलटं उगवलेलं झाड आणि जीवनाचं खोल रहस्य याविषयी जाणून घेणार आहोत. तेव्हा भेटूया लवकरच.